अलिबाग तालुक्यातील वायशेत गावातील रहिवासी मनोहर सीताराम पाटील यांनी वेल्डिंग वर्कशॉप मालकाला म्हणजेच दिनू भाटिया यांना मनोहर पाटील यांनी ग्रिल व रेलिंगच्या कामासाठी दिलेल्या 2,80,000च्या करारात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे। दिनू भाटिया या ठेकेदाराविरोधात पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे तक्रार दाखल केली असून मनोहर पाटील यांना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा एवढीच विनंती। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, अलिबाग, रायगड। मी मनोहर सीताराम पाटील, राहणार वायशेत। मी जे माझ्या घराचं दिनू भाटिया ह्याला जे काम दिलं होतं ते त्यांनी काम कमी दर्जाचं केलं आणि माझी त्याच्यात पूर्णपणे फसवणूक केलं। म्हणजे 1x1 ची बारी आणि 5/8 ची जी पाईप लावायचा होता तो लावला नाही त्यांनी, तो कमी दर्जाचा लावला। परत रेलिंगच्या काचा पण ज्या होत्या त्या पण 12 mm ठरल्या होत्या, त्या त्यांनी 8 ते 10 mm लावल्या, त्या पूर्ण कमी दर्जाच्या लावल्या आणि त्यांनी माझ्याकडून पूर्ण पैसे घेऊन बसलेला आहे। आणि तो मला महिन्यात काम देणार होता, म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे 25 तारखेला काम फायनल देतो। तो आतूनपर्यंत काम काही त्यांनी केलेलं नाही आणि आतापर्यंत माझी त्यांनी जी फसवणूक केलेली आहे। तर पत्रकार लोकांना माझी एवढीच विनंती आहे की मला तुम्ही न्याय मिळवून द्यावा। पोलीस स्टेशननी पण 2 वेळेला कंप्लेंट करायला गेलो, तर पोयनाड पोलीस स्टेशनला पण 2 तारखेला कंप्लेंट करायला गेलो, त्यावेळेला पण पोलिसांनी तिथे कंप्लेंट घेतली नाही। परत अलिबाग पोलीस स्टेशनला 2 तारखेला गेलो, तिथे पण कंप्लेंट नाही गेलो। परत 3 तारखेला पोयनाड पोलीस स्टेशनला गेलो, तिथे पण माझी कंप्लेंट नाही घेतली। ते बोलले की तुम्ही हा जो अर्ज दिलेला हा आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही बघू आणि मला तिकडनं परत पाठवलं। मला पोलिसांनी पण न्याय द्यावा, मला पोलिसांनी पण ह्या गोष्टीमध्ये न्याय द्यावा। माझी पत्रकार लोकांना आणि पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की मला ह्याच्यात न्याय द्यावा। जो खोटं बोलून माझी जी फसवणूक झालेली आहे, माझे पैसे घेऊन फसवणूक झालेली आहे आणि माझ्या घराची जी तोडफोड झालेली आहे ते पोलिसांनी येऊन पंचनामा करावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, माझी एवढी विनंती। आणि माझे 2,80,000 मला पैसे परत मिळावे।